ये विकास, आजपासून ही तुझी खोली. थोडी अडगळ आहे आणि हो, तुझी जेवणाची सोय मेसमध्ये केली आहे. फक्त मेसमध्ये तुला रात्री काम करावं लागेल. जमेल ना तुला? हो, का नाही जमणार. मला कामाची लाज नाहीये. मी पडेल ते काम करेल. तुमच्या रूपाने इटोवाच भेटला. तुमचे आभार कसे तेच कळत नाही. अरे पाय काय पडतोस? खूप खूप अभ्यास कर आणि मोठा साहेब हो. आणि हो, हे बघ, ती खिडकी खराब आहे. थोडे दिवस काढ, मग करून घे. आणि विकास, ऐकतोस ना? हो, ती खिडकी खराब आहे. तिथे खूप चोऱ्या होतात, तर जरा जपून राहा. चल, जातो मी आता. ठीक आहे, किल्ल्या. हाय गाईस. हाय, कसा आहेस तू? मस्त. अरे मी काय बोलतोय, आपल्या त्या सिव्हिलच्या मॅडम माहिती आहेत का? अरे काय दिसतात यार त्या. काय कधीतरी सुधार, मॅडमवर काय लाईन मारतो. अरे तू तरी काय करणार बिचारा. 4 वर्ष एकाच वर्गात बसल्यावर वयोमानानुसार होतं असं. आता काय त्याला मॅडमच आवडणार, तर त्याचा काय दोष. स्वप्नाली, हा तो बघ, तो मुलगा दिसतोय, हा, त्याच्या हातात हात मिळून यायचं. नो वे. शी, कोण आहे तो? कसा दिसतो? आणि तू मला त्याच्याजवळ पाठवतोयस? बघ बेअर, हरशील. कम ऑन यार. एवढे तू करूच शकते. ओके, जाते मी. हाय, मी स्वप्नाली. मी विकास. नाइस टू मीट यू. बाय. चोर 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 चोर. हे बघ, मी चोर नाहीये. मी पण तुझ्यासारखाच एक गरीब मुलगा आहे. आधी ऐकून घे माझं. ओरडू नको, नाही तर. तू 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 कोण आहेस आणि इथे माझ्या खोलीत काय करतोय? हे बघ, मी गरीब आहे. मला मारू नको. माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. मी म्हटलं ना मगाशी, मी चोरबीर नाही म्हणून. आणि मी तुला मारणार पण नाहीये. मी पण एक गरीब मुलगा तुझ्यासारखाच. काळाने आईबाप फिरवून घेतले माझे. बाकीच्या घरच्यांनी हाकलून दिलं. कामासाठी इथे आलो होतो, पण झोपायची सोयी नव्हती. मग नंतर कळलं की इथे खोलीत इथे कोणी नसतं. मग विचार केला आणि इथे येऊन राहायला लागलो. पण काल मला इथे तू दिसलास. तसाच माघारी फिरलो. अख्खी रात्र बाहेर काढले मी. पण आज विचार केला, काही झालं तरी चालेल, मी इथेच येणार. काय रे, काय झालं? हा कालचा पोरगा माझी बरोबरी करतो, त्याला असं सोडणार नाही मी. अविनाश चेल, या सेमिस्टर मध्ये त्याने टॉप केला, यात त्याचा काय दोष? नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तू टॉप कर, म्हणजे बरोबर मान खाली जाईल त्याची. नाही, त्याला असा खाली पाडायचा की आयुष्यात कधीच मान वर केली नाही पाहिजे त्याने. तू काय करणार आहेस? बघच मी काय करतो ते. जस्ट वेट अँड वॉच.
काय दारू प्यायलाच वाटतं? नाही रे, स्वप्नालीने सरबत दिलं, काय म्हणतात त्याला, कोल्ड्रिंक. मस्त होता. कोणतीच का? अविनाशची गर्लफ्रेंड? ती फक्त त्याची मैत्रीण आहे. तो अविनाश पण चांगला आहे. मी उगाच त्याला चुकीचं समजलो. मी फर्स्ट आलो म्हणून त्याने मला पार्टी दिली. चांगला मित्र झालाय तो, चांगला मित्र. तू अजून गेला नाहीस? बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून थांबलोय. बोल की मग. काल दारू पिऊन आला होतास, आठवतंय का काही? हे बघ, तो अविनाश आणि त्याचा ग्रुप चांगला नाहीये. लांब राहा त्यांच्यापासून. काही काय बोलतोस तू? त्यांना पाहिलं पण नाहीस. हे बघ, ते तुला अभ्यासापासून लांब करण्याचा कट करतायत. ऐक माझा. अच्छा, ते कट करत आहेत का? आणि तू काय करतोस रे? मला कळत नाही का की तू जळायला लागलास माझ्यावर, माझ्या मैत्रीवर? तुझ्यावर उपकार करून मी तुला इथे झोपायला जागा दिली. गुपचूप राहायचं असेल तर राहा, नाहीतर निघ. मी काय करायचंय ते तू मला शिकवू नकोस. मी तुझ्या अभ्यासासाठीच तुला चांगलं सांगत होतो. तुला ऐकायचं असेल तर बाकी तुझी मर्जी. मॅम मी आत येऊ का? येस विकास. बस. नाही नको. काय झालं मॅडम, तुम्ही मला बोलवलं? तुला काय झालंय विकास? तुला माहिती आहे का, तू फेल झालायस. पहिल्या सेमिस्टर मध्ये फर्स्ट आलास, मग आता काय काय झालंय? काही अडचण आहे का मला सांग. नाही मॅडम. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. लक्ष नाहीये तुझं अभ्यासात. सॉरी मॅडम. ह्यापुढे मला तुझी प्रगती झालेली दिसली पाहिजे. कळलं तुला? येस मॅडम. यू मे गो नाउ. काय कशाला बोलतोस? अरे वा, खरंच अभिनंदन. काँग्रेस यार, पार्टी झालीच पाहिजे अभि. हो, आज रात्री माझ्या घरी नक्की. चला पार्टी. काय विकास, तुझा किती नंबर आला? अरे तुला माहिती नाही का, काय तो येडा झालाय. कसा? अभ्यास केला नसेल. अहो, कसला विचार करताय? पाटलाकडे गेलो होतो. पाटील म्हणलं, पोरग हुशार आहे तुझं, जाऊ दे की शहराकडे शिकायला. त्याचं मन कशा पाय मारत. अनस शाळेत पहिले येणं सोपं नाही. वय बाबा, दादावानी अख्ख्या तालुक्यात कोण बी नाही हुशार. ते बी खरं आहे म्हणा, पण तुझा बाप गरीब आहे ना र. भरपूर साला शिकण्याची स्वप्न आम्हीच दावली तुला. मी विचार करीत होतो की आपली जमीन आहे ती विकूया, 4 पैसे हातात येतील. मी अभि तुम्हासनी तेच सांगत होते. माझं दागिनी बी घाण टाकू. पोरग 2 दिवस झालं ना बोलत ना झोपत. आपण इतकं दिवस गरिबीत काढलं, अजून 4 वर्ष काढलं तर कुठं बिघडले. आणि मी बी येणार आहे की उद्यापासून तुमच्या संगतीनं धरणाकडं काम करायला. आई, पप्पा, तुमची दोघांची ही वडतान मला नाही बघत. तुम्ही आमच्यासाठी लय कष्ट केले. तुम्हासनी आमच्या दोघांचा शाळेचा खर्च नाही सोसवणार.
पर म्या ठरवलंय 10वी पतूर शिकले ते लय झालं, पर दादाला मोठं झालेलं मला बघायचंय. नाही रे बाळा, आम्ही दोघं कष्ट करतो ते तुम्हाला लेकरांसाठीच ना रे. तुम्ही शिकायचं आणि खूप शिकायचं. का रे मर्दा असं रडतात होय रे? चल सामान बांधायला घे, सकाळच्या गाडीत तुला पुण्याला जायचंय. अन ही घ्या चिठ्ठी, तिकडं भिलारे साहेबांना भेट. पाटलांचं साडू हाय, आपल्याच गावात शिकल्यात ते बी. तुझी राहण्याची खाण्याची सोय करतील. पोरा मन लावून शिक आणि मोठा साहेब हो. एक नंबर काम केलंस, मस्तच. काय झालं रे? आवडला गडा? कोणाला काहीच फरक नाही पडला, मला पण नाही. आपण तुझ्या आई बाबांना फरक पडेल. अरे काय करणार, एकुलता एक मुलगा ना, त्यांना पोसणार पण चालून येतील. अंगा जीव पर्यंत करतील कष्ट, नंतर मागतील बी. नाही नाही, असं नाही होणार. असं नाही होणार? अरे असंच होणार. पण तू टेन्शन नको घेऊ. तू म्हण बिंदास. थांबला का? आवडला गळा? काय करू मी? जगायची इच्छाच नाही राहिली माझी. माझ्या वडिलांनी जमीन विकली रे माझ्यासाठी. माझ्या आईने दागिने गहाण ठेवली. आणि मी काय करतोय? परिस्थितीची जाणीव असून सुद्धा तू इतकं सांगून मी माती घालली रे. मी माती घालली. अरे पक्ष्याचं लहानसं पिल्लू जेव्हा उडण्याचा प्रयत्न करताना तेव्हा ते त्याच्या एका झटक्यात यशस्वी होत नाही, ते पडतं. म्हणून ते प्रयत्न करणं काही सोडून देत नाही. ते प्रयत्न करत राहतात आणि मग उडतं. आणि मग असं काही आकाशात उडतं की सारा आकाशाच आपल्या कवेत घेतात. अरे आयुष्याच्या एका निवांत सुंदर संध्याकाळी तुझे आई बाबा बसले असतील, तेव्हा त्यांना गरज असेल की तुझ्या सेवेची, तुझ्या त्या 2 गोड शब्दांची. आणि त्याच वेळी तू त्यांच्या बरोबर नसशील तेव्हा तू जाशील रे. तू निवांत झोपून जाशील कायमचा. तुझ्या आई बापांची हजारो रात्रींची झोप तू हिरावलीशी. मला माफ कर मीना, मी चुकलो, खूप चुकलो. अरे सुसाईड हा प्रत्येक गोष्टीचा शेवट नसतो मित्रा. आयुष्याशी ना लढावं लागतं, झुंजावं लागतं. हे पाहिलंय मी, अनुभवलंय. मरणं सोपं असतं रे, जगणं कठीण. विकास कुठे चाललास? रूमवर. आम्ही सगळे पिक्चरला चाललोय. तू पण तर आमच्या सोबत. स्वप्नाली पण आहे. जसे कॉलेज सुटले, रूमवर जाऊन काय करणार आहेस? चल मस्त एन्जॉय करू. नाही नको रे, मला नोट्स काढायचे. तुम्ही जा सगळेजण. काय सारखा अभ्यास करत असतोस? नको रे, तुम्ही जा, मला नाही यायचं. ओके, एज यू विश. काय रे, तू अजून जागाच झोपला नाहीस? हो, तुझीच वाट बघत होतो. अरे आजपर्यंत माझी वाट कोणी बघितली नाही. कोण आहेस तू?
तुझ्याबद्दल काहीच सांगत नाहीस? पेपर आहे ना, अभ्यास कर, कळेलच तुला. आपण मला बोलवलं मॅडम? अरे हो, बस. युनिव्हर्सिटीकडून पत्र आहे. ते म्हणतायत सर्व विद्यापीठाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात जास्त गुण मिळवून तू प्रथम आलायस. खरंच? अरे, युनिव्हर्सिटीकडून तुझी संपूर्ण फीस माफ केली आहे. असाच अभ्यास कर, असाच यशस्वी हो. आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. थँक्यू मॅम. मी येऊ का? ही बातमी मला कोणाला तरी द्यायची आहे. कोणाला देऊ? मित्र आहे माझा, गावाकडचा, इथेच राहतो. अरे किती वाजले? आज एवढा उशीरपर्यंत झोपलास? राजू खूप अभ्यास करत होतास का? आणि काल मेसला पण नाही गेलास? तब्येत तर ठीक आहे ना? हो सर, ठीक आहे मी. नक्की ना? हो सर. मग चल, आवर लवकर. अरे हो, काल रात्री हॉस्टेलमध्ये चोरी झाली आहे. चोरी सापडलाय, पोलिसांनी पकडून नेलंय, तरी सावध राहा. चल. म्हणजे रात्री जी चोरी झाली ती निनादने केली होती, म्हणून त्याने मला अड घातली होती का, की त्याच्याबद्दल कोणाला सांगू नको म्हणून. पण निनादमुळेच मला नवीन आयुष्य मिळालं. निनादमुळेच मी आत्महत्येचा विचार सोडून नव्याने आयुष्याची सुरुवात केली. तो असं कसं करेल मला काहीच कळत नाही. मी जाऊन शोधतो त्याला. पोलिसांनी कोणाला पकडलं? जाऊन बघू का तो निनादच आहे की नाही? काय करू? त्याला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. चोऱ्या करतोस काय? नाही नाही, मी चोर नाहीये. पकडने के बाद सब चोर ऐसे ही बोलते हैं. हम तुला पोलिसांची ताब्यात करतो. मग कशा पोपट्यासारखा बोलेगा? गरीब समझ के इधर आश्रय दिया और तुमने इधर चोरी किया. चल माझ्यासोबत. काय रे, एवढ्या रात्री आलात? साबजी, हा चोरी करत होता. विकास, हे मी काय ऐकतोय? नाही सर, नाही काय नाही. साबजी, हाच तो खिडकीतून चोरी करणारा चोर. कलेश की साथीदार को पकड्या और आज ये घाव्या. विकास, पण तुला काय गरज होती सगळं करायची? हे मी ऐकते ते खरं आहे का? अरे बोल काहीतरी, नाहीतर मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन. नाही सर, सांगतो तुम्हाला. सर, आपल्या हॉस्टेलमध्ये कॉलेजच्या बाहेरचा एक मुलगा राहतो. माझ्या खोलीत, माझ्या बरोबर. काय काय सांगतोयस काय? मी बरेच वेळ त्या खोलीत येऊन गेलोय, पण मला तर तिथे कोणी दिसलं नाही. नाही सर, तो रात्री 12 वाजता खिडकीतून यायचा आणि पहाटे 5 वाजता निघून जायचा. साबजी, मुझे वाटता है कि इसका जो दोस्त है ना, वो ड्रैकुला है. मैंने पिक्चर में देखा था. सुबह 12 बजे से पहले आते ड्रैकुला. मग तो हॉस्टेलच्या आवारात यायचा तरी कसा? खोटा बोल रहे साहब जी. तो अंदर आया होता तो मुझे दिखा होता. कुछ भी बोलता है यहाँ. विकास, तू खरं बोलतोयस ना? हो सर, मी खोटं बोलत नाहीये. देवा शपथ. काय काम करतो तो आणि त्याचं सामान कुठे आहे? तो कुठे काम करतो ते माहित नाही. हा, पण त्याने मला आधीच सांगून ठेवलं होतं की मी त्याला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल, कामाबद्दल काहीच विचारायचं नाही. अरे विकास, मग त्याचे कपडे तर असतील ना? नाही सर, त्याच्या अंगावर एकच कपडे असायचे. तो तुझ्यासोबत कधीपासून राहायचा? 1.5 वर्ष. अरे बापरे, 1.5 साल. वो भी एक ही कपड़े पे.
शाबजी बघा मी सांगतो तुम्हाला, तो ड्रॅकुलाच होता. कारण ड्रॅकुला बी एकीच कपडे घालतो. तो दिसायला कसा होता? माझ्यासारखाच होता दिसायला. साधा, सरळ, प्रेमळ, हुशार असा होता माझा मित्र निनाद. काय म्हणतोस? निनाद? थांब. हा फोटो बघ. ह्यात आहे का तुझा तो मित्र? सर हा बघा माझा मित्र निनाद. तू खरं बोलतोस ना? हो सर. पण तू ह्याला कसं ओळखतोस? का सर? काय म्हणायचंय सर तुम्हाला? अरे विकास, हा निनाद 10 वर्षापूर्वी ह्याच कॉलेजमध्ये शिकायचा. तुझ्यासारखाच गरीब विद्यार्थी होता आणि हुशार मुलगा होता. पण अपयशाने खचून गेला बिचारा. आणि हा त्याच अडगळीच्या खोलीत राहायचा जिथे आता तू राहतोयस. नाही सर, तो अजून त्याच खोलीत राहतो माझ्या सोबत. अरे पण कसं शक्य आहे? का सर? कारण तो 10 वर्षापूर्वीच हे जग सोडून गेलाय. तो या जगात नाहीये.